नांदेड शहरात आज भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली बौद्ध धम्म परिषद आणि संचलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा आणि समता सैनिक दल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बौद्ध धम्म परिषद आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली। या संचलनात विविध पदाधिकारी आणि सैनिकांनी सहभाग घेतला होता। यानंतर परिषद स्थळी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात धम्मदेशना सत्राचे विशेष आकर्षण होते। विविध भंते आणि प्रमुख वक्त्यांनी बौद्ध धम्म, समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तन यावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान श्रद्धेय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करताना शिस्त, समता आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले। त्यांच्या विचारांनी उपस्थित सैनिकांना प्रेरणा मिळाली। या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना प्रेरणा मिळाली। कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक, स्वागत, धम्मदेशना आणि शेवटी भोजन व्यवस्था अशा विविध टप्प्यांचा समावेश होता। नांदेड शहरातील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला बौद्ध समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला। या कार्यक्रमामुळे बौद्ध धर्माचा प्रसार आणि समाजामध्ये एकता, समता व बंधुतेचा संदेश अधिक रूढ झाला असल्याचे आयोजकांनी सांगितले। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज मी नांदेड दौऱ्यावरती आहे, नांदेड शहराच्या दौऱ्यावरती आहे। भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर, दक्षिण आणि उत्तर याच्या माध्यमातून बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या परिषदेला संबोधन करण्यासाठी मी आज या शहरामध्ये आहे। नांदेड या भागामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम चांगलं आहे। अनेक कार्यकर्ते, अनेक समाज हा संस्थेशी जुडलेला आहे। बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर मी नांदेड मध्ये आलो, संबोधन केलं। नांदेड हा जिल्हा आंबेडकर चळवळीचं केंद्र आहे आणि त्या लोकांशी संवाद साधून धम्म अधिक गतीने कसा इथे पसरवता येईल, लोकांपर्यंत जाता येईल, या निमित्ताने परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। हे जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये चेतना येईल, उत्साह येईल आणि अधिक गतीने काम करता येईल। भारतीय बौद्ध महासभेने महिला विंग तयार केल्यामुळे महिला स्वतंत्ररित्या भारतीय बौद्ध महासभेचं काम आपल्या आपल्या वार्डामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये करत आहे। हे वर्ष सगळ्यात महत्वाचं वर्ष आहे, 2026 आणि 27। बाबासाहेबांनी सुरू केलेला 14 तळ्याचा सत्याग्रहाला पण 100 वर्ष होत आहे। समता सैनिक दलाला 100 वर्ष होत आहेत। बाबासाहेब त्या काळामध्ये आमदार होते, 1927ला 1927ला त्याला 100 वर्ष होत आहेत। या सगळ्या गोष्टीवरती बोलण्यासाठी आज आलो होतो। चांगलं वाटलं, कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। बाबासाहेबांची धम्मक्रांती महाराष्ट्रातून सुरुवात झाली आणि त्या मानाने उत्तरेमध्ये ती नंतरच्या काळामध्ये पोहोचली, की ज्याला वेळ लागला। दक्षिणेमध्ये आता 20 वर्षापूर्वी पोहोचली। हळूहळू धम्माचं काम तिथे सगळ्या देशाभरामध्ये वाढत आहे। महाराष्ट्राकडे ते लोक आदर्श दृष्ट्या बघत आहेत, कारण महाराष्ट्र ही बाबासाहेबांची कर्मभूमी आहे। त्यामुळे महाराष्ट्राकडे ते लोक बघतायत। जे महाराष्ट्रामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे उपक्रम करतो, तेच उपक्रम आम्ही त्या प्रदेशामध्ये आम्ही
राबवण्याचा प्रयत्न करतो. आपण भाषणामध्ये म्हणलात सर की आपल्या 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 भाषणामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीतील ज्या काही जाती आहेत जे आपण त्यांना घेऊया सोबत आणि गतिमान करूया. तर आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीमध्ये त्या जातींना काही समाविष्ट करण्यासाठी कार्यकारिणी तयार करण्याची काही योजना आहे का? महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारतीय बौद्ध महासभेमध्ये ज्याचा उल्लेख करायला मला आवडत नाही, ज्या समाजाचा उल्लेख करायला मला तो जातीवादी शब्द असतो, त्या समाजाचे बरेचसे आज पदाधिकारी झालेले आहेत आणि ते भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत आहेत. समाजाच्या महिला या केंद्रीय शिक्षिका झालेल्या आहेत. लातूरमध्ये त्यांच्या समाजाचे बौद्ध भिक्खू झालेले आहेत. एकट्या मुंबईमध्ये 18,000 चर्मकार समाज आज बौद्ध झालेला आहे. जे जे येत आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही लोक चाललेलो. जय भीम, नमो बुद्धाय. मी गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर. जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तर यांच्या विद्यमाने पहिल्याच धम्म परिषदेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या धम्म परिषदेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आजची ही आमची धम्म परिषद 100% सफल झालेली आहे. आम्ही जे 15-20 दिवसापासून जे परिश्रम करत होतो, जी धावपळ आमची चाललेली होती, या सर्व धावपळीचं परिश्रमाचं चीज झालं असं मला वाटतं. कारण या परिषदेला परिसरातील सर्व नांदेड दक्षिण आणि उत्तर दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, उपासिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यामुळं ही धम्म परिषद अतिशय आनंदोत्सवामध्ये संपन्न झाली. या धम्म परिषदेचा महत्वाचा संदेश आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी दिला की येणारी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विचाराची जयंती करा. केवळ डीजे वाजवून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करता विचाराची जयंती साजरी करावी, हा अतिशय आजचा मोलाचा संदेश साहेबांनी दिलेला आहे आणि या परिषदेचे एक फलित आहे मी समजतो. यानंतर असे वेगवेगळे प्रोग्राम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाभर आम्ही राबवणार आहोत. येत्या 3 मे पासून बौद्ध महासभेच्या वतीनं श्रामणेर शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कर्मचारी जे म्हणतात की आम्हाला सुट्ट्या नाहीत, त्यांच्यासाठी खास उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही 2022 मध्ये या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं आयोजन करत असतो आणि अतिशय उत्तम पद्धतीचं शिबिर होतं. यावर्षी सुद्धा ते शिबिर अतिशय यशस्वीरित्या संपन्न करू अशी आशा वाटते. धन्यवाद. जय हिंद. मिशन 2025 या अंतर्गत काही निर्देश आम्हाला राज्य शाखेकडून मिळालेले आहेत. तर त्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 56 गावामध्ये या ग्रामशाखा आम्ही स्थापन करण्याला प्राधान्य दिलेले आहे. अनेक गावामध्ये आमच्या ग्रामशाखा आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी वार्ड शाखा आहेत. आता नांदेड शहरातल्या 22 वार्डामध्ये आमच्या वार्ड शाखा आहेत. 16 तालुक्यापैकी 10 तालुके नांदेड उत्तरकडे आहेत. या 10ही तालुक्यामध्ये तालुका शाखा आहेत आणि शहर शाखा सुद्धा आहेत आणि प्रत्येक शहराचे वार्ड शाखा सुद्धा आम्ही स्थापन केलेले आहेत. आणि या 56 गावामध्ये जो भगवान बुद्धांनी त्यांचा धर्म हा ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम होता, तो सुद्धा आम्ही मागच्या वर्षावासामध्ये संपन्न केलेला आहे. यावर्षी सुद्धा अजून आणखी जोमाने त्यामुळे आम्ही कामाला लागणार आहोत आणि 100% हे ग्रंथ वाचन आणि ग्रामशाखा प्रत्येक तालुक्यामध्ये कशा करता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 2027 मध्ये मार्च सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे आज पदाधिकारी माननीय राज्याध्यक्षांनी
ही 1,00,000 समता सैनिकांनी त्या ठिकाणी मानवंतांना द्यायची आहे. तर आपल्या नांदेड जिल्ह्यामधून किती आपण सैनिक घेऊन जाणार आहे? आदरणीय राज्याध्यक्ष बोराडे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की नांदेड जिल्ह्यासाठी, नांदेड उत्तरसाठी 2,000 सैनिक तुम्ही तयार करायचे असा आदेश आहे. त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो. किनवट मध्ये पहिलं आमचं शिबिर झालं 55 सैनिकाचं. मुदखेडमध्ये 45 शिक्षकाचं शिबिर संपन्न झालेलं आहे. आता सहयोगनगरच्या मागच्या 15 मार्चला 119 सैनिकाचं शिबिर संपन्न झालंय. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये कुठे ना कुठे आमच्या जिल्हाभरामध्ये समता सैनिक दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षण चालू आहे. आणि येत्या या वर्षभरामध्ये आम्हाला जे दिलेलं 2,000चं टार्गेट आहे ते आम्ही पूर्ण करू. जय भीम, नमो बुद्धाय. मी दामोदर सरकटे, जिल्हा सरचिटणीस नांदेड उत्तर. आज जो काय धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजन केलं होतं, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या अंतर्गत शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीने हा जो भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामुळे जे काय भारतीय बौद्ध महासभेचे व सगळे समाज बांधव फार खुश आहेत. ही परिषद घेण्यासाठी तसं जिल्हा शाखेच्या वतीने खूप प्रयत्न केले होते. पत्रव्यवहार सुद्धा आदरणीय बोराडे साहेब यांच्याकडे केला होता. परंतु शहर शाखेने सुद्धा जिल्हा शाखेकडे परिषदेच्या संदर्भामध्ये व समता सैनिक दलाच्या संचलनासाठी जो प्रस्ताव दाखल केला होता आणि तो प्रस्ताव दाखल भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने तो वरिष्ठाकडे पाठवण्यात आला. आणि आदरणीय डॉक्टर यशवंतजी चौरे साहेब, माजी न्यायमूर्ती तथा भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे संघटक यांच्या प्रयत्नामुळे यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि आजच्या हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय बोराडे साहेब, त्याचबरोबर आदरणीय बडगे सर ट्रस्टी, आदरणीय चावरे सर, आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांनी फार असं मोलाचं मार्गदर्शन सगळ्याला केलेलं आहे. या माध्यमातून आदरणीय बोराडे साहेबांनी सांगितलं की मिशन 2025च्या अंतर्गत काय काय एक 25 असे प्रोग्राम दिलेले आहेत की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये ग्रामशाखा झाली पाहिजेत, वार्ड शाखा झाली पाहिजेत. त्याच अनुषंगाने प्रत्येक नगरामध्ये ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा नाही त्या ठिकाणी संबंधित विहार कमिटी जर असेल आणि त्या कमिटीमध्ये त्यांना संपर्क साधून त्या ठिकाणी संयुक्त असा कार्यक्रम राबवण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे जे काही वरिष्ठ पदाधिकारी असतात ते आम्हाला कामं देतात, त्या अनुषंगाने आम्ही काम करतो. हेच नाही तर भारतीय बौद्ध महासभे जिल्हा शाखेने, प्रत्येक जिल्हा शाखेने तिमाहीन अहवाल सादर करावा लागत असतो आणि तो नांदेड उत्तरच्या वतीने वेळेवर आम्ही तो अहवाल सादर करत असतो. आणि या परिषदेचं जे काही म्हणजे आज घेतलेलं परिषद आहे त्याचा फार मोठा या ठिकाणी परिणाम झालेला आहे. म्हणजे धम्ममय वातावरण झालेलं आहे. आमचे समता सैनिक दल फार प्रत्येक तालुक्यातून, मग त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणचे पदाधिकारी, उत्तरचे पदाधिकारी या सर्वांनी या सहकार्य केलेलं आहे. आणि खरोखर आजचा जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या प्रकारे सफल झालेला आहे. त्यामध्ये सगळ्याच पदाधिकारी, जिल्हा शाखेचे सगळे पदाधिकारी, आर्थिक असो, तन्मनधनाने असो, समाज बांधव असो, यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि पुनःच एकदा भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या जिल्हा शाखे नांदेड उत्तरच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आणि याही पुढे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे, आता उद्या म्हणजे 4 मे ते 13 मे पर्यंत श्रामणेर शिबिराचं आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आलेले आहे. जेणेकरून भारतीय बौद्ध महासभेच्या जे काही श्रामणेर आहे ते झाले पाहिजेत, केंद्रीय शिक्षक निर्माण झाले पाहिजेत आणि धम्माचा जो काही प्रचार आहे तो प्रत्येकाच्या घरी पोहोचला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जे काही भीमराव आंबेडकर साहेब यांनी समता सैनिक दल साठी आम्हाला जे काही टार्गेट दिलेलं आहे, उद्याच्या वर्षी 27ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि यामध्ये आम्ही सफल झालेलो आहोत. सगळे पदाधिकारी एकदम खुश आहेत आणि अशाच रीतीने कार्यक्रमाचं जिल्हा शाखेच्या वतीने, शहर शाखेच्या वतीने, तालुका शाखेच्या वतीने निश्चितच आयोजित करूया.
आपल्या जिल्ह्यामधून किती संत सैनिक सलामी देण्यासाठी जातात? आम्ही 2000 जे आहेत 2000 निश्चितच जाईल सर. आम्ही 2000चे जे काही टार्गेट दिलेलं आहे. आपला तालुक्यामध्ये 18 शाखा हो. सांगितलेल्या आहेत. हो त्याच्यामध्ये इतर जातीच्या आहे. त्या आपल्या कमिटीमध्ये ग्रामपातळीवर हो, त्या वार्डाची शाखा हो, या शाखेच्या कमिटीमध्ये इतर समाजातील समाज बांधवांना सहभागी करण्याचा काय आपला आहे बिलकुल आहे सर. या भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत आम्ही आवाहन करतो. यामध्ये इतर समाजाचे जे काही आंबेडकर घराण्याचे एकनिष्ठ असलेले जे काही कुटुंब आहेत त्यांना आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये राहतो आणि त्यांना सुद्धा वार्ड शाखेमध्ये, ग्राम शाखेमध्ये, जिल्हा शाखेवर आम्ही काम करण्याची संधी देतो. त्याचबरोबर धर्मांतर करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमाचं जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने आयोजित केल्या जाईल सर. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काय कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यक्रम जिल्हा शाखा नांदेड उत्तर दक्षिणच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन केले दरवर्षीप्रमाणे करत असतो. याही वर्षी केलेला आहे. संयुक्तरित्या कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि त्यामध्ये फार मोठ्या म्हणजे जनसमुदाय त्याच्यामध्ये सहभाग होत असतो. एकदम शिस्त. त्यामध्ये समता सैनिक दलाची फार मोठी महत्वाची भूमिका असते आणि त्यांनी जे काही बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन येथील पुतळा आहे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अखंड जवळपास पूर्ण नांदेड शहरातून सगळे अफाट असा जनसमुदाय येतो, परंतु कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गालबोट आतापर्यंत लागलेलं नाही. आणि या वर्षी सुद्धा आम्ही शक्यतो भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने डीजे मुक्त कशा प्रकारे कार्यक्रम होईल त्यामध्ये विद्यार्थ्यांना असो, लोकांना असो, व्यसनाधीन पासून दूर कशा प्रकारे परावर्तित करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सगळेच आम्ही पदाधिकारी त्याच्यामध्ये केंद्रीय शिक्षक असो, रामनेर असो, बौद्धाचार्य असो, आम्ही सगळं आम्ही अहोरात्र त्याच्यामध्ये झटत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सफलता मिळत आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही भविष्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करत राहू. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. मी रमेश रावजी कोकरे, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरचा सरचिटणीस असून आज डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मातारामाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाच्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं. तसेच सकाळच्या सत्रामध्ये समता सैनिक दलाचं पथसंचलन देखील अतिशय सुरेख पद्धतीनं या ठिकाणी पार पडलं आणि नांदेड जे क्रांतीभूमी जे आहे ते खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील एक आदर्श घ्यावा अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण आणि उत्तर आणि तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मग दक्षिण मधील, उत्तर मधील आणि त्याचबरोबर ती शहर शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. तसेच आमच्या मित्र परिवारांनी, महाविहार परिवाराच्या सदस्यांनी, शाक्य संघाच्या सदस्यांनी आणि जे काही सेवानिवृत्त मिलिटरी म्हणजे आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचाच बौद्ध उपासक उपासिकांचं आणि मान्यवरांचं जे सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत आणि अशा स्वरूपाचं सहकार्य त्यांच्याकडून लाभावं आणि धम्मकार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला बळ द्यावं एवढंच या ठिकाणी बोलतो. एक प्रश्न आहे. साहेबांचे 24 राज्यामध्ये कार्य चालतं आंबेडकर साहेबांचं भारतीय बौद्ध महासभेत. एवढ्या व्यस्ततेमधून आपल्याला तारीख कशी मिळते? तारीख मोठी गमतीचा प्रश्न आहे. आम्ही जवळपास मागील वर्षापासून साहेबांची म्हणजे शाखा आमची स्थापन झाली तेव्हापासून साहेबांनी तारीख आम्हाला दिली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही होतो आणि बरेचशे वेळा पाठपुरावा केला. यवतमाळला गेलो, त्यांना भेटलो, तारीख देण्याचं त्यांनी कबूल केलं, परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे आम्हाला तारीख भेटली नाही. अखेरीस आमचे महाराष्ट्र राज्याचे संघटक आणि नांदेडचे भूमिपुत्र आदरणीय चावरे साहेब न्यायमूर्ती यांचा पाठपुरावा आम्ही भरपूर केला आणि त्यांचा पाठपुरावा जो आहे तो मग सकाळ संध्याकाळ जो आहे तो सातत्यपूर्ण ठेवला आणि त्यामुळे अखेरीस डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांनी देखील आमची तळमळ पाहून, आमचं या ठिकाणची इच्छा शक्ती पाहून या ठिकाणी आम्हाला ही तारीख दिली आणि खरोखरच साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला केलं. याबद्दल आम्ही खूप त्यांचे कृतज्ञ झालेलो आहोत आणि त्याबद्दल आम्ही भीमरावजी साहेबांचे सुद्धा खूप खूप ऋणी आहोत. आपल्या सहयोगनगरच्या जयंती मंडळाला पुरस्कार मिळाला यावर्षी आदर्श जयंती मंडळ म्हणून विजयमुक्ती जयंती आपण काढतो. तर यावर्षी आपण नियोजन कसं आहे? यावर्षी देखील जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये डीजे मुक्त जयंती काढण्यात यावी, त्याच्यात चांगले देखावे ठेवण्यात यावेत अशा स्वरूपाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. परंतु काही तरुणांचं जे काही म्हणणं आहे की डीजे आपण काढलाच पाहिजे कारण तो एकच दिवस आहे नाचण्या गाण्याचा, तर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की केवळ आपण नाचून गाऊनच फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही साजरी करू शकत, तर त्यांच्या विचारांना देखील आपण पुढे गेलं पाहिजेत आणि त्यामुळं
त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी देखाव्यांचा वापर करावा, बँडचा वापर करावा, त्यामधून आपण ही जयंती जी आहे ती उत्साह साजरी करावी किंवा इतर अन्य उपक्रम देखील आपण त्या ठिकाणी राबवावेत, ह्या देखील सूचना आम्ही केलेल्या आहेत. पाहूयात येत्या 14 तारखेला आमचे तरुण जे आहेत ते कशा स्वरूपात सहकार्य करतात त्यावरती पूर्णपणे म्हणजे विसंबून राहील. साहेब, धम्म परिषद आपण घेतली पहिल्यांदा, आणखी त्याने चालू राहणार आहे का? सुरुवात तर केलेली आहे धम्म परिषदेची. आम्ही मातरमाई आंबेडकर बुद्ध विहारावरती उत्तर म्हणजे नांदेडच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही सुरुवात तर केलेली आहे. परंतु येत्या काळामध्ये पुढे जेव्हा नवीन पदाधिकारी येतील तेव्हा त्यांनी देखील याचे सातत्य ठेवावं हीच आमची देखील अपेक्षा राहणार आहे. युवकांना काय आवडतं? जयंती मंडळाला आम्ही एवढंच आवाहन करतोय की त्या ठिकाणी कुठल्याही म्हणजे नांदेड शहरामध्ये डीजे मुक्त जयंती करावी आणि जे गोरगरिबाची जी लेकरं आहेत त्याच्यासाठी हा जो काही खर्च आहे तो जर झाला तर निश्चितपणानं त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. केवळ त्या डीजेच्या मालकाची पोटं भरणं किंवा हा व्यवसाय म्हणून त्यांच्याकडे आपण पाहणं म्हणजे त्यांच्यासाठीच फक्त आपण पूर्णपणे वर्षाची वर्गणी गोळा करून देणं, याच्या ऐवजी जे आपले हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आपण काम करणं हे केव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं उपयुक्त ठरेल.